नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना. मंडळी, आज आलोय कुठे नक्की पहा. तर मंडळी, आता कात्रज बोगद्यात आहोत आपण. आता ना आपल्याला पुढं कात्रज बोगदा दिसणार आहे, तुम्हाला दाखवते मी. आणि कान आहे ना, कान बंद पडलंय आता वरती आल्यानंतर. नाही तर समोर बघू शकता इकडं मस्त हिरवळे. बघा किती छान वातावरण आहे. समोर बघू शकताय कात्रजचा बोगदा. आता आम्ही बोगद्याच्या आतमध्ये एंट्री करतो. एवढा अंतर झालंय. छोटाच आहे बोगदा, लय नाही मोठा. मोठं वेगळं आहे ना. चलो, संपला. छोटा आहे हा. जुना बोगदा आहे का? आता सकाळ झालेली आहे. होय हो, जुना बोगदा आहे ना. नवीन पुढे पलीकडे, नवीन पलीकडे तो मोठा आहे ना. हा जुना बोगदा आहे. नवीन तर मंडळी, आज आपण चाललोय बनेश्वरला. बरोबर ना? यस, ब्लॉगर. कपल. तर आपण चाललोय बनेश्वरला. तर बनेश्वर मध्ये काय आहे मला दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. सरापूर बनेश्वर. चला मंडळी, आता जाऊया आपण आतमध्ये. हे बघा, अशी झाडी झुडपात आहे मंदिर. छान असं पाणी आहे खाली बरस. पाठी मग वाहत आहे, तुला माहिती आहे का? हा का? तर आतमध्ये थोडंसं रस्ता खराब आहे, बाकी मध्ये बनेश्वर. मी जेव्हा 4थीत होते ना, त्यावेळेस सहलीला आले होते. बघा, इथला बोर्ड बघून आठवलं मला. बोर, भाटघर आणि बनेश्वर. हे बघा हे. चला, जंगल सफारी करूया. थोडं झाड आहे, मस्त सुंदर आहे. एक नंबर आहे. माझ्या पिवड्याला आणलं असतं तर बरं झालं असतं यार. दाट जंगल, झाडांची माहिती वगैरे करून दिली ती आम्हाला त्यावेळेस. चला मंडळी, आपण पोहोचलोय आता बनेश्वरला. बघा असं झाडाने जर झाडं मस्त वाटतंय. जंगल आहे सगळं. आम्ही तर बनेश्वरला पोहोचलेलो आहोत. मला जी माहिती आहे ती अगदी मी तुमच्याबरोबर ती सहज आणि अगदी शेअर करत आहे. तर पुण्याजवळ नसरापूर या ठिकाणी हे निसर्गरम्य परिसरात असलेले हे बनेश्वर मंदिर आहे बरं का. हे मंदिर फार प्राचीन काळी बनलेलं आहे आणि सुंदर शिवमंदिर आहे. हे जे दाट जंगल आहे शिवगंगा नदीच्या काठावरती बसलेले आहे बरं का. आणि नदी मला बरेच दिवसापासून माहिती नव्हती, पण मी विचारल्यानंतर मला कळालं की ही नदी आहे शिवगंगा. म्हणूनच शिवगंगा नदीच्या काठावरती बसलेले हे सुंदर असं बनेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जे की या ठिकाणी तुम्हाला निसर्ग सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व यांचा संगम पाहायला मिळेल बरं का. हे ठिकाण शांतता आणि निसर्गरम्य साठी प्रसिद्ध मानलं जातं आणि खरंच खूप सुंदर अशी शांतता आहे. जर तुम्हाला हे ठिकाण माहिती पाहिजे असेल ना, तर पुणे शहरापासून अगदी नसरापूर या गावाजवळच हे बनेश्वर हे मंदिर आहे. तर मंडळी, या ठिकाणी जर तुम्हाला निसर्ग, शांतता आणि आपल्या महादेवाचं जर दर्शन घ्यायला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. जर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये पुण्याजवळ कुणी असेल तर आवश्यकच या बनेश्वरला नक्कीच भेट द्या. वाटलंच तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणचा पत्ता तुम्हाला मेन्शन करेलच. तर या ठिकाणी कासव वगैरे होते, ते सुद्धा पाहून झालेले आहे. खूप सुंदर होते. लहान मुलांना तर फारच मजा येत होती. आणि हे मंदिरसुद्धा प्राचीन काळीचं आहे, त्यामुळं अगदी सुंदर असं दिसतं आणि वातावरण शांत ठिकाणी आहे. आणखीन जर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर मी तुम्हाला अगदी सांगू इच्छिते, ऑगस्ट ते फेब्रुवारी या काळामध्ये तुम्ही बनेश्वर मंदिरला भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे बरं का. एकदा नक्कीच आवश्यक भेट द्या.
तर मंडळी चला आपण जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया तर दर्शन घेऊया महादेवाचे. गर्दी काही नाही आहे जास्त, झाडं जंगल आहे आणि हे जपलेलं आपलं महादेवाचं मंदिर. चला महादेवाच्या चरणी माता टेकून दर्शन घेऊया. आणि इथं आहे कासव आणि इकडं आहे फिश, मस्त मोठे मोठे मासे आणि कासवसुद्धा आहे ते पाहूया. इथं आहे नंदी आणि इकडे आहे मंदिर. चला पटकन आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. गर्दी फार नाही आहे, गर्दी होत आहे आता दुपारच्या वेळेला आलो आम्ही, त्यामुळं फारशी काही गर्दी नाही. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. चला ना. चला छान असं दर्शन झालेलं आहे. सुंदर असं महादेवाचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि आता दर्शन झाल्यानंतरनं आजूबाजूचा परिसर आहे तो तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि पाठीमागे सुंदर असं घनदाट जंगल आहे, ते सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबरती लवकरच शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर या ठिकाणी पाहू शकते आता बरंच आता देवाच्या ठिकाणी काय जे विकण्यासाठी खूप सारं असतं, परंतु मला इथं महादेवाची पिंड बघत होते पण मला पाहिजे तशी काही मिळाली नाही आहे. माझ्याकडे ॲक्च्युली आहे महादेवाची पिंड, पण म्हटलं चला आणखीन एक मला पाहिजे होती त्यासाठी. तर मग हे देवाच्या ठिकाणी आल्यानंतरनं आपण असं सगळं आपल्याकडं असतं, पण काही ना काही घेण्याची इच्छा सर्वांचीच असते किंवा घ्यावंसं वाटतं असून सुद्धा डायरेक्ट 100 रुपयाचं फरक आहे ना. आपण आलो नाही, उलट आणलं पाहिजे, उलट बरोबर म्हणजे है ना. असं दे की कोला काय करते बघ धबधब्या ॲडव्हेंचर पार्क धबधब्याकडे धबधबा आहे का पण आता कुठला आहे तेव्हा. बघा बांबूची किती मोठी झाडं आहेत. आणि हे बघा बायको मस्तपैकी आनंद घेते गार हायवेचा, जंगलात फिरण्याचा. वॉटर एटीएम आहे, पिण्याचं पाणी. तर बघू शकता हे आहे बनेश्वर वन उद्यान. इकडे धबधबा वगैरे आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, कमल हाऊस, ॲनिमल पार्क आणि बाहेरचा मार्ग. तर आपण आता सरळ चाललो आहे या मार्गाने. आता बघूया आपल्याला ॲडव्हेंचर पार्क दिसतंय का आणि धबधबासुद्धा दिसतंय का. कमल हाऊस इथं होतं, बघूया आपण. चला इकडं सगळं आहे बघा. आणि मेन म्हणजे तर जंगल आहे, झाडी जपलेली आहे, त्यामुळे एक नंबर असं वाटत आहे. मस्त एकदम निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर कसं वाटतं ना त्या प्रकारे एकदम मस्त भारी वाटत आहे. आणि त्यामुळं आज म्हणलं चला आता उद्यापासून आपलं रेग्युलर रुटीन चालू होणार आहे, म्हणून म्हणलं तर उद्यापासून आपलं छान असं रुटीन चालू होणार आहे. म्हणून म्हणलं चला आज छान असं निसर्गाच्या सानिध्यात जाऊन येऊया. म्हणून हे अचानक असा ठरलेला आमचा प्लॅन. रोडला आल्यानंतर आमचं ठरलं कुठं जायचं ते, म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत. चला धबधबाकडे इकडे आता चाललो आपण. धबधबा आहे का बघूया. तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये धबधबा आहे की नाही ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आणि सुंदर असा घनदाट जंगल त्यामध्ये काय काय दिसणार आहे तेही पाहणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय.